नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल बाहे स्वागत करतोय आपल्या या नांदेड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ता या कोर्सबद्दलची सखोल माहिती. खास तुमच्या मागणीस्तव मी हा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवर घेऊन आलेलो आहे, राईट. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं वाढतं वेटेज तुम्हाला दिसून आलेलं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आपल्याला असले दिसून येतात आणि या विषयाची व्यवस्थितरित्या जर तयारी केली तर आपल्याला सिलेक्शन मिळवता येते. सिलेक्शन घालवणारे हाच विषय आहेत आणि सिलेक्शन मिळवून देणारा सुद्धा हाच विषय आहे. कारण इतर विषयांमध्ये सर्वांची लेवल सारखीच असते, फक्त मागे पुढे होतात मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये. ज्यांचं मॅथ्स अँड रिझनिंग स्ट्रॉंग आहेत ते पोरं सिलेक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. सो त्या अनुषंगाने परीक्षा अभिमुख कशा पद्धतीचा हा कोर्स आहे हे मी तुम्हाला इथे सांगतो आहे, राईट. आता रिसेंटली तुम्ही बघितलंच असेल की MPSCचं आपल्याला शेड्यूल आलेलं दिसून येत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. त्याची डेट डिक्लेअर झालेली आहे, डेटही आहेत 28 एप्रिल. त्यासोबतच कंबाईंड प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेची सुद्धा डेट आउट झालेली आहेत. आणि हा काळ आहे प्रोसेस फॉलो करण्याचा, म्हणजे पर्टिक्युलर सब्जेक्टला तेवढं वेटेज देण्याचा, तेवढा टाईम देण्याचा, जेणेकरून आपल्याला एक्झामच्या वेळेला, परीक्षेच्या वेळेला सखोल पद्धतीने आपलं निवांत राहू, ठीक आहे. आणि आत्ता जर आपण व्यवस्थितरित्या तयारी केली तर एक्झामच्या वेळेला तेवढं प्रेशर येणार नाहीत आणि कॉन्फिडन्स सुद्धा तेवढं बिल्डअप राहील. सो त्या अनुषंगाने अंकगणित आणि बुद्धिमत्ता मी हा कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, कंबाईंड पूर्व किंवा मुख्य परीक्षा असो, त्यासोबतच TCS IBPS मार्फत ज्या परीक्षा होतात त्या परीक्षामध्ये मॅथ्स अँड रिझनिंग विचारलेलं दिसून येत आहे, ठीक आहे. या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेला सेंटरला ठेवून मी हा कोर्स फ्रेम केलेला आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा. तुम्हाला माहिती आहे की सर 62.5 मार्क्सचं वेटेज आपल्याला CSAT पेपरमध्ये दिसून येतात अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं. त्यानंतर कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये 20 क्वेश्चन आपल्याला विचारलेले दिसून येतात आणि वाढलेलं वेटेज दिसून येत आहे. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा 22 क्वेश्चन मॅथ्स आणि रिझनिंग या विषयावर आलेले दिसून आलेले आहेत, राईट. आणि त्यासोबतच इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये 25 क्वेश्चन आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये विचारलेले दिसून येतात. आता महत्त्वाचं हे आहे की सर, CSAT पेपरमध्ये बराच वेळ असतो आपल्याला आणि प्रश्न सुद्धा त्या लेवलचे असतात. कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न 36 सेकंद एका क्वेश्चनला दिला जातो आणि 36 सेकंदामध्ये तो क्वेश्चन आपल्याकडून अटेम्प्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर सरळ सेवेमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचा टाइम असलेला तिथे दिसून येतो आहे. सो सर, या सर्व परीक्षेला सेंटर ठेवून मी हा कोर्स बनवलेला आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकची इझी, मॉडरेट आणि देन डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन मी या कोर्समध्ये डिस्कस केलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चनला कशा पद्धतीने डील करायचं, सोबत इझी मोडवर इझी असणारे प्रश्न कशा रीतीने आपण सोडवणार, मॉडरेट असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार, डिफिकल्ट असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार, या सर्व पद्धती मी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. कन्सेप्च्युअली, लॉजिकली, बाय प्रोसेस, त्यानंतर शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून प्रत्येक क्वेश्चनला आपण कशा रीतीने सॉल्व्ह केलं पाहिजेत. आता तुम्हाला दिसून येत आहेत की सर, 62.5 मार्क्स जे क्वेश्चन विचारले जातात आपल्याला CSAT पेपरमध्ये, तर पेपरची डिफिकल्टी लेवल तेवढी दिसून येत आहेत. पर्टिक्युलर क्वेश्चनला बराच वेळ असतो आपल्याकडे, 1 ते 1.5 मिनिटाच्या आसपास एका क्वेश्चनला वेळ असतो आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो क्वेश्चन फ्रेम केला जातोय. सो त्या वेळेच्या आतमध्ये आपला क्वेश्चन कशा रीतीने सॉल्व्ह होईल हे सुद्धा मी माहिती या कोर्समध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. सोबत कंबाईंड प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेमध्ये 36 सेकंद एका प्रश्नाला विचारलेले दिसून येतात, 36 सेकंद एका प्रश्नाला असलेले दिसून येतात आणि 36 सेकंदाच्या आत पर्टिक्युलर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मुद्दा हा आहे सर की 20 क्वेश्चन पूर्व परीक्षेमध्ये आहेत आणि 22 क्वेश्चन मुख्य परीक्षेमध्ये आहेत. 100 क्वेश्चन, 20 आणि 22 क्वेश्चन हे जे आहेत ते आपल्या मॅथ्स अँड रिझनिंगचे आहेत. ओव्हरऑल 100 क्वेश्चन आहेत. 60च मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. त्यासोबतच 20 क्वेश्चन हे मॅथ्स अँड रिझनिंगचे आहेत. म्हणजे वेळखाऊ प्रश्न आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंगचे दिसून येतात. सो या प्रश्नांना आपल्याला त्यांच्या आयडियल टाइममध्ये कशा पद्धतीने सोडवणार, या सर्वबद्दलच्या शॉर्ट ट्रिक्स, बाय प्रोसेस, लॉजिकली आणि कन्सेप्च्युअली कशा रीतीने सोडवणार, या सर्व बाबी मी या अंकगणित आणि बुद्धिमत्ता कोर्समध्ये डिस्कस केलेल्या आहेत, ठीक आहे. त्यासोबतच काही सर्व आपल्याला ठरलेले टाइप्स दिसून येतात, विशिष्ट टॉपिकचे ठरलेले टाइप्स दिसून येतात, त्यावरचे प्रश्न कशा रीतीचे विचारले दिसून येतात, डिफिकल्टी लेवल कशा रीतीची आहेत, या सर्व गोष्टी मी या टॉपिकमध्ये, या कोर्समध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या कोर्सच्या माध्यमातून जर अंकगणित आणि बुद्धिमत्तेची तयारी माझ्यासोबत जर केली तर तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. सोबतच तुमच्यामध्ये ते एक प्रकारची या
अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सब्जेक्टकडे बघण्याची जी भीती आहे ती कमी होऊन जाईल. अल्टिमेटली तुमचं नैराश्य, या सब्जेक्टमुळे आलेलं नैराश्य प्रिपरेशनमध्ये, ते सुद्धा इथं निघून जाईल. ठीक आहे, त्या अनुषंगाने हा कोर्स मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि तुम्हाला या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर या नंबरला संपर्क साधायचा, तर ते तुम्हाला गाईड करतील. आणि हा जो कोर्स आहे आपला ह्या नांदेड अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर आहे. नांदेड अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली असणार. ती लिंक वरून प्ले स्टोरवरून ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे. आणि मुद्दा हा येतोय की काही दिवसात मी ॲप्लिकेशनवर लाईव्ह येणार आणि त्याची डेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल, डेट आणि टाईम. ठीक आहे. तर त्यावेळेला मी हे ते लाईव्ह सेशन असेल ॲप्लिकेशनवरचं, ते आपलं ओपन टू ऑल असणार, सर्वांसाठीचं ते लाईव्ह सेशन असणार. तर त्या विशिष्ट डेटला आणि विशिष्ट टाईमला तुम्ही ते आपल्या ॲप्लिकेशनवर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्याबद्दलची सखोल माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला देण्यात येतील. ठीक आहे. आता या कोर्सचे फीचर्स जर तुम्हाला दाखवायचे असेल, फीचर्स जर तुम्हाला सांगायचे असेल तर हे असल्या पद्धतीचे फीचर्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की सर MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये जे मॅथ्स आणि रिझनिंग विचारले जातात ते बऱ्याचदा RS अग्रवाल सरांच्या पुस्तकांमधील काही क्वेश्चन्स असतात किंवा त्या पुस्तकांमधील क्वेश्चनच्या सिमिलर क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येतात. ठीक आहे. तर मी RS अग्रवाल सरांचं जे पुस्तक आहे ते पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. कम्प्लीट त्याच्यामध्ये जेवढे काही टाईप्सचे क्वेश्चन आहेत ते सर्वच्या सर्व डिस्कस केलेले आहेत. राईट. आणि महत्त्वाचं हा आहे की सर प्रत्येक लेक्चर्स हे तुम्ही कितीही वेळा बघू शकता. जे लेक्चर्सचा व्हिडिओ आहेत तो कितीही वेळा बघू शकता, त्याच्यामध्ये कुठलंही बंधन नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते चॅट सेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला चॅट सेक्शन तिथे अवेलेबल आहेत, त्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. माझ्या नंबरवर संपर्क साधून व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. कॉन्टॅक्ट कॉलच्या माध्यमातून सुद्धा क्लिअर करून घेऊ शकता. त्यासोबतच मी ॲप्लिकेशनवर लाईव्ह येऊन सुद्धा त्या गोष्टी क्लिअर केल्या जातील. ठीक आहे. त्याचं निरसन केलं जातील. त्यानंतर वर्षभरामध्ये या कोर्सला तुम्ही कधीही प्रवेश घेऊ शकता. एकूण 50 पेक्षा जास्त लेक्चर्स बुद्धिमत्ता आणि अंकगणित या विषयाचे तुम्हाला उपलब्ध असतील आणि लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असतील. आणि शिकवण्याची पद्धत हे पूर्णपणे परीक्षाभिमुख असणार. परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक क्वेश्चनचं टीचिंग मी केलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आहे, कशा पद्धतीनं सोडवायचं आहेत विशिष्ट टाईपचे क्वेश्चन्स, आणि तेच क्वेश्चन मी कोर्समध्ये डिस्कस केलेले आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. अदर क्वेश्चन मी डिस्कस केलेले नाही आहेत कारण आपल्याला एक्झाम क्लिअर करायचे आहेत, नॉलेज गेन करायचं नाही आहे. राईट. जे एक्झामला रिलेव्हंट नॉलेज आहे तेच मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राईट. आणि कोर्सची व्हॅलिडिटी ही 1 इयरची असेल. आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला ती सर्व माहिती तुम्हाला मिळून जातील. ओके. ऑल द बेस्ट. भेटूया आपण ॲप्लिकेशनच्या लाईव्ह लेक्चरमध्ये.